आपल्याला लहानपणापासून आपल्या आई वडिलांनी सांगितलेलं असतं, हम्म. आईने सांगितलेलं असतं हम्म. की पिरियड्स असले की पूजा वगैरे करू नका. हम्म. म्हणजे आपल्याला ती शिकवण आहे. आहे. पण विज्ञानाने हे वाक्य खोडून काढलंय. हम्म. सो या गोष्टीकडे अदिती कसं पाहते? खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण मला असं वाटतं एक स्त्री म्हणून तू, मी आणि आपण सगळ्या जणीच ह्या प्रोसेसमधनं जातच आहोत पिढ्यानपिढ्या, आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांनाही आपण हेच सांगू. ते नकळत का होईना हां. सांगितलं जाणार आहे. कदाचित असं सांगितलं जाईल की तसं होतं बरं का, पण आता तुम्ही लकी आहात की तुम्हाला ते फेस नाही. आय डोंट नो की त्याचा फॉर्मॅट कदाचित चेंज झाला असेल, पण ऑफकोर्स आता आपण ज्या जनरेशनमध्ये आहोत आपल्याला तर हे आपल्या आजीनी असेल, आईनी पण थोड्याफार फरकाने असेल. पण ॲज आय मेन्शन्ड की माझ्या घरी कोणीही अंधश्रद्धा पाळणारं नाही आहे. सगळे खूप जरी धार्मिक किंवा आध्यात्मिक असले तरीही ते तितकेच लिबरल पण आहेत विचारांनी. आणि अगदीच म्हणजे आता तू असं म्हणलीस की आता पिरियड्स समजा 4 दिवस असतात, तर अगदी पहिल्या दिवशी म्हणजे पार डोकं टेकून नमस्कार कदाचित करू नकोस, कारण कुठेतरी मग आपल्या संस्कृतीत समजा ते मानलं जातंय. पण समजा त्या दिवशी तुझं खूप महत्त्वाचं काहीतरी आहे आणि तुला देवाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय शांत नाहीच वाटणार आहे अदिती, तर तू ते कर. तू कदाचित तुझ्या वेगळ्या पद्धतीनं कर. तू कदाचित थोडं अंतर ठेवून कर, किंवा तू अंतर्मुख होऊन देवाला नामस्मरण कर आणि त्याचा आशीर्वाद घेऊन जा. पण ती खंत नाही राहिली पाहिजे, कारण आपल्यात पण देव आहे गं. म्हणजे आपण स्वतःमधल्या देवाला जर नाराज केलं तर मला असं वाटतं की इट मेक्स नो सेन्स. म्हणजे तुम्ही असं नाही करू शकत. त्यामुळे ही शिकवण मला माझ्या घरनं नेहमी मिळत गेली. पण त्यामुळे कुठेतरी तो बॅलन्स साधला गेला. आता म्हणजे त्याच्यावरती बरेच विचार प्रवाह आहेत. काही एक्स्ट्रीमिस्ट लोकांना ते पटत नाही, काही लोकांना ते पटतं. मला असं वाटतं मी कुठेतरी त्याच्यामध्ये आहे की अगदीच मुद्दामून एखादी आपल्या संस्कारातली गोष्ट मोडून मी फार करत नाही. पण मी तुला म्हणलं तसं की मला आज जर गरज वाटली की नाही मला आज देवापुढे बसून नामस्मरण करायचंय, मला त्याच्यासमोर बसायचंय, तर मी ते करीन असं मला वाटतं. तिथे मला कोणी अडवणार नाही. खूप छान उत्तर दिलंस हे. मला अजून एक विचारायचं की तू ज्या क्षेत्रात काम करतेस तिथे प्रसिद्धी आली. सो अध्यात्म आणि प्रसिद्धी या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण जेव्हा अर्थातच. यांचा बॅलन्स करायचा असतो त्यावेळेला तू कसं करतेस? म्हणजे हे सगळं कसं हँडल करते? नाही, आय थिंक प्रसिद्धी ही आपल्या भोवती असते आणि अध्यात्म हे आपल्या आतमध्ये असतं. त्यामुळे तुम्ही जर प्रसिद्धीची हवा डोक्याच्या आत घातली तर अध्यात्म तुमचं शरीर सोडून बाहेर जाणार आहे आणि मग त्याचं काही होऊ शकणार नाही. आणि ते दॅट इज द वर्स्ट कॉम्बिनेशन टू डू एव्हर. त्यामुळे प्रसिद्धी बाहेर आहे तर ती बाहेरच्या जगापुरती तेवढी ठेवलेली बरी असते. कारण त्यातनं तुम्हाला परत आज शांत बसून जेव्हा तुम्ही अंतर्मुख होता रात्री झोपताना, तेव्हा तुम्हाला तुमचं अध्यात्मच शांत करणार आहे की आज मिळालेली प्रसिद्धी एकतर आपल्याला कायम टिकून ठेवायची आहे, किंवा ती उद्या जर गेली तर ती सुद्धा आपल्याला हँडल करता आली पाहिजे सिच्युएशन. एक सोपं उदाहरण देते. जेव्हा डेली सोप मी करत असते तेव्हा ओळखणारी लोकं, आपल्याकडे धावून येणारी लोकं, सह्या मागणारी लोकं, फोटो काढणारी लोकं यांची संख्या, आणि जेव्हा मी डेली सोप करत नसते तेव्हा लोकांना क्षणात पडलेला विसर, कमी आपल्याकडे लोक येणार, कमी लोकांना आपली ओळख पटणार. हे जेव्हा पहिल्यांदा घडलं ना तेव्हा मला कळलं की हे असं आहे प्रेक्षकांकडनं, म्हणजे ते असं रिसीव्ह करतात. पण इव्हेंच्युअली मला असं झालं की हो बरोबर आहे. आणि काही त्याच्यामुळे तू कमी कलाकार होत नाही आहेस, तुझी कला कमी होतीये का, तू पुन्हा नवीन काम घेऊन त्यांच्यासाठी येणार आहेस. इट इज ओके की तुला 10 दिवस लोक नाही ओळखत आहेत, कारण ते कुठेही जाणं ते परत ओळखणार आहेत तुला परत पुढची मालिका आल्यावर. आणि समजा कधीच मालिका केली नाहीस तरी तुझ्याकडे तुझी कला आहे. त्यामुळे मी समजा मग असं झालं की मधल्या काळात मी मालिका करत नव्हते, पण माझं बाईपण भारी देवामधलं गाणं प्रेक्षकांपुढे आलं. माझी इजाद नावाची फिल्म दादासाहेब फाळकेला गेली, बर्लिनला गेली. म्हणजे ओळख फक्त इथेच राहिली नाही, ती कुठच्या कुठे पोचली. म्हणजे हे जेव्हा आपण विचार करतो की तेव्हा जर वाईट वाटून घरात बसले असते की आई शपथ सगळी प्रसिद्धीच गेली, आता मी काय करू, विच ऑल्सो इन्क्लूड्स द नंबर गेम्स. की सोशल मीडियावरती कित्येक वेळा असं होतं की एकेका दिवशी 50,000 फॉलोअर्स वाढतात, काही दिवशी 10,000 फॉलोअर्स निघून जातात, कमी होतात.
सुरुवातीला ह्याचा फरक पडायचा. आजही असं नाही की काहीच वाटत नाही. मी काही संतत्वाला गेलेली नाही आहे. वाईट वाटतं खूप वेळेला. पण त्याच्यावरती अवलंबून नसणं हे तुम्हाला तुमचं अध्यात्म शिकवतं, की तुमची सद्सद विवेक बुद्धी तुम्ही जर ठेवलीत ना ऑन, तर तुम्हाला त्याचा त्रास तुम्ही कमी डेस्परेट निर्णय घेता. तुम्ही कमी चुकीचे निर्णय घेतात. चुका होत नाहीत असं नाही. होत राहतात. तुम्ही त्यातनं शिकत राहता. पण प्रसिद्धी ही प्रसिद्धीच्या जागीच असावी आणि अध्यात्म हे नेहमी आपल्या आतमध्ये खोलवर मुळाशी गेलेलं असावं.